श्रद्धेचं खरं रूप नक्की असतं तरी कसं? म्हणजे कधी ती अगदी शांत, स्वतःपुरती असते, तर कधी एकदम बंडखोर. आज आपण हनुमानाशी जोडलेल्या अशाच 2 कथा पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला भक्तीची 2 वेगवेगळी पण तितकीच जबरदस्त रूपं बघायला मिळतील. म्हणजे बघा, खरी भक्ती म्हणजे काय? एक शांतपणे कोणालाही न दाखवता केलेली वैयक्तिक साधना? की मग सगळ्या जगासमोर केलेलं एक मोठं प्रदर्शन? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आपली जी पहिली गोष्ट आहे ना, ती सुरू होते हनुमानगंज नावाच्या एका गावात. आणि गोष्टीचा नायक आहे त्रिलोकीनाथ नावाचा एक साधा भोळा एकनिष्ठ भक्त. आता हे त्रिलोकीनाथ, त्यांचं जग म्हणजे अगदी साधंसुधं होतं. कुटुंब म्हणून बोलायचं झालं तर फक्त हनुमानच. त्याची भक्ती म्हणजे काही नुसती पूजा अर्चा नव्हती, तर एक अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं. विचार करा, तो रोज मंदिर झाडायचा आणि हनुमानाच्या मूर्तीसमोर बसून अशा काही गप्पा मारायचा, जणू काही त्याचे वडील, मित्र आणि गुरु सगळे एकत्रच समोर बसले आहेत. पण त्याच्या या शांत, सरळमार्गी भक्तीची लवकरच एक परीक्षा होणार होती. कारण एका विचित्र, अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नामुळे त्याच्या आयुष्याला असं काही वळण मिळालं की ज्याने त्याच्या श्रद्धेची अक्षरशः कसोटीच पाहिली. आणि हे स्वप्न काही एकदाच पडून थांबलं नाही. ते त्याला वारंवार पडू लागलं. आता त्याला ते स्वप्न कमी आणि थेट हनुमानाचा आदेशच जास्त वाटू लागला होता. त्याची अगदी खात्रीच पटली होती की स्वतः हनुमान त्याच्याकडून काहीतरी करून घेऊ इच्छितात. आणि मग काय? त्रिलोकीनाथाने आपलं स्वप्न जेव्हा सगळ्या गावासमोर मांडलं, तेव्हा त्याची पार थट्टा उडवली गेली. गावचा जो मुखिया होता, त्याने तर त्याला कठोरपणे नकार दिलाच. अगदी त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याला वेड्यात काढलं. पण बाहेरच्या या सगळ्या आवाजांपेक्षा त्याच्या आतला आवाज जास्त प्रबळ होता. त्याला कुठेतरी खोलवर पक्की खात्री होती की हा निव्वळ भ्रम नाही, तर हा एक दैवी संदेश आहे. आणि मग जगाच्या तर्कापेक्षा आपल्या श्रद्धेला जास्त महत्त्व देत त्रिलोकीनाथने एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे सगळ्यांच्या सगळं बदलणार होतं. त्याने सरळ ठरवून टाकलं, जर माझ्या प्रभूला कोणी मदत करणार नसेल तर मी स्वतःच हे काम करेन. झालं. बजरंगबलीचं नाव घेतलं, एक कुऱ्हाड उचलली आणि तो थेट मंदिरामागच्या त्या आंब्याच्या झाडापाशी पोहोचला. इकडे गावकरी त्याला अडवण्यासाठी धावतच होते. पण त्याच क्षणी एक चमत्कार घडला. कुऱ्हाडीचा पहिला घाव बसला आणि काय आश्चर्य, झाडाचं ते खोड मधोमध दुभंगलं आणि आतून हनुमानाची एक तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. बघा, एका माणसाच्या अढळ श्रद्धेनं संपूर्ण गावाला आव्हान तर दिलंच, पण एक दैवी सत्य सुद्धा सगळ्यांसमोर आणलं. आणि गंमत म्हणजे जे लोक कालपर्यंत त्याची थट्टा करत होते, तेच आज त्याच्या पाया पडू लागले होते. तर ही होती त्रिलोकीनाथची गोष्ट, ज्याची भक्ती संघर्षातून सिद्ध झाली. पण भक्तीचा प्रत्येक मार्ग असाच असतो का? नाही. चला, आता आपण प्रेमातून आणि निरागसतेतून जन्मलेल्या भक्तीचं एक पूर्णपणे वेगळं रूप पाहूया. या दुसऱ्या कथेची सुरुवात होते हनुमानाने आपला प्रभू श्रीरामाची पत्नी म्हणजे सीतामातेला विचारलेल्या एका अगदी साध्या प्रश्नानं. तेव्हा सीतामातेने अगदी प्रेमाने समजावून सांगितलं की ही छोटीशी गोष्ट म्हणजे तिच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे आणि तिच्या पतीच्या म्हणजेच प्रभू रामांच्या दीर्घायुष्यासाठी एक प्रार्थना आहे. आता हनुमानाचं मन कसं? अगदी निरागस. त्यांच्यासाठी तर्क वगैरे महत्वाचं नव्हतं. महत्वाचं होतं फक्त प्रेम. त्यांनी एकदम सरळ विचार केला. अरे वा, जर सिंदुराच्या एका चिमूटभर कणाने प्रभू रामांचं आयुष्य वाढत असेल, तर मी जर संपूर्ण शरीरालाच सिंदूर लावला तर माझे प्रभू तर अमरच होतील की? आणि झालं. हनुमान गेले आणि त्यांनी संपूर्ण शरीराला शेंदूर लावला आणि पोहोचले थेट प्रभू रामाच्या सभेत. त्यांना त्या रूपात पाहून तर सगळे दरबारी हसूच लागले. त्यांच्या भक्तीच्या या अजब रूपाचा अर्थ कोणालाच कळेना. पण प्रभू रामांनी मात्र त्या बाह्य विचित्र रूपाच्या पलीकडे पाहिलं. त्यांनी पाहिलं ते थेट हनुमानाच्या हृदयात. जेव्हा रामांनी त्यांना विचारलं, तेव्हा हनुमानाच्या त्या निरागस उत्तराने संपूर्ण दरबार एकदम शांत झाला. आपल्या भक्ताचं हे शुद्ध, निरागस प्रेम पाहून प्रभू राम अगदी भावूक झाले. त्यांनी हनुमानाला जवळ घेतलं, आलिंगन दिलं आणि एक असा आशीर्वाद दिला जो आजही कायम आहे. तर आता आपल्यासमोर 2 भक्त आहेत आणि त्यांच्या श्रद्धेची 2 पूर्णपणे वेगवेगळी रूपं आहेत. या दोघांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट सारखी होती. त्रिलोकीनाथ आणि हनुमान
या दोघांनाही जगाच्या टीकेला, थट्टेला सामोरं जावं लागलं, पण महत्त्वाचं म्हणजे अखेरीस त्यांच्या प्रामाणिक भक्तीचाच विजय झाला, सन्मान झाला. म्हणजे या कथांमधून आपल्याला शिकायला काय मिळतं? हेच की भक्ती व्यक्त करण्याचे मार्ग कितीही वेगवेगळे असू शकतात, पण त्यामागचा जो प्रामाणिकपणा आहे तो देवाला नेहमी दिसतो. मग तो मार्ग त्रिलोकीनाथसारखा संघर्षाचा असो किंवा हनुमानासारखा निरागस प्रेमाचा. या कथा ऐकल्यावर खरंच एक प्रश्न मनात येतो. भक्तीचा खरा मार्ग कोणता? त्रिलोकीनाथसारखा जगाविरुद्ध उभा राहणाऱ्या दृढ विश्वासाचा, की हनुमानासारखा स्वतःला पूर्णपणे झोकून देणाऱ्या निरागस प्रेमाचा? खरं तर कदाचित दोन्ही मार्ग एकाच सत्याकडे जात असावेत, कारण हृदयाची भाषा ही शब्दांच्या खूप पलीकडची असते.